तुम्हाला दोडक्याची भाजी आवडते का? नाही ना, तर बऱ्याच जणांना आहे ना दोडक्याची भाजी आवडत नाही. तर माझ्या पद्धतीनं जर दोडक्याची भाजी केली ना, बोटं चाटत-चाटत भाजी संपून जाईल. अशा पद्धतीने ना दोडक्याची भाजी करायची. तर आता आहे ना, अर्धा किलो दोडके घेतले मी, त्याचे शिरा काढून घेते. दोन्ही दोडक्याचे आहे ना शिरा काढून घ्यायच्या. अर्धा किलोमध्ये ना 2 दोडके बसले आणि त्यानंतर आहे ना दोडका बारीक चिरून घ्यायचा. तर विळ्यानं चिरते मी, बारीक चिरून घेते. चूल पण पेटायला ठेवली आहे. आणि सकाळी ना थोडासा पाऊस येऊन गेला तर चूल आहे ना थोडीशी ओली झाली होती. तर आता सर्व दोडका आहे ना मी चिरून घेते आणि बारीकच चिरायचा, जास्त मोठा नाही चिरायचा. आमच्या घरात पण आहे ना दोडक्याची भाजी आवडत नव्हती, पण मी या पद्धतीने दोडक्याची भाजी करते ना तर भाजी ना संपून जाते. तर चला ह्याच पद्धतीने आहे ना, मी ज्या पद्धतीने करते ना त्याच पद्धतीने तुम्हाला भाजी करायची करून दाखवते मी. आणि ह्याच पद्धतीने ना तुम्ही पण भाजी करून बघा. तुमच्या घरातही सगळ्यांना ही भाजी आवडेल अशा पद्धतीने केली तर आता दोडका आहे ना सगळा चिरून झाला. आता त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि मी ना 1 तासापूर्वी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती. ती पण चांगली भिजली आहे. तर आता आहे ना फोडणी द्यायला घेऊ आपण. सुरुवातीला आहे ना कढई गरम करायला ठेवते. चूल पण चांगली पेटली आहे. तर कढईमध्ये ना 2 पळ्या तेल टाकलं आहे मी. तेल चांगलं गरम झालं का आपल्याला फोडणी द्यायची. लसूण टाकलं आहे मी. थोडासा लसूण टाकला आहे. लसूण चांगला तळून झाला की लगेच जिरे टाकले 1 चमचा, 1 चमचा मोहरी टाकली आहे. चांगलं तळून घेतलं हे. त्यानंतर पाव चमचा हळद टाकली, 1 चमचा 2 चमचे ना लाल तिखट टाकलं आणि आता मस्त मसाला तळून देते. मसाला तळून झाला का यामध्ये ना दोडके टाकायचे. पूर्ण दोडका टाकून द्यायचा आणि त्यानंतर आहे ना चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं आणि परतून घेऊ आपण. ह्या दोडक्याला आहे ना आपोआपच मिठाचं आहे ना पाणी सुटतं आणि या पाण्यामध्ये आपण जर ही भाजी शिजू दिली ना खूप छान लागते. तर आता आहे ना यामध्ये डाळ टाकून देते. ही डाळ आहे ना मी 1 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. छान अशी भिजून गेली आहे. आता डाळ टाकली ना, डाळ टाकून पण आपण आहे ना परतून घेऊ. चांगली परतून घ्यायचं मीठ आणि हरभऱ्याची डाळ टाकून. आणि त्यानंतर आहे ना थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपली डाळ पण चांगली शिजल्या जाईल. आणि झाकण ठेवून आहे ना शिजत ठेवायचं. मी अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आणि चांगलं आरावरती ना शिजू दिले. बघा अजून पण आरावरतीच आहे. तर मिठाचं भरपूर असं पाणी सुटतं. मी अर्धा ग्लास पाणी पण टाकलेलं होतं. नंतर मस्त अशी भाजी शिजली आहे आपली. तर यामध्ये ना आता आपण कोथिंबीर टाकू थोडीशी आणि ना थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट टाकला का 2 मिनटं असंच वाफू देऊ आणि त्यानंतर आहे ना आपण शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकून आहे ना मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि असं सुक्कं जर तुम्ही दोडकं केलं ना तुमच्या घरचे पण आहे ना आवडीनं खातील आणि मागून खातील. तर बघा अशा पद्धतीने ना आपलं दोडकं तयार झालं आहे. तरी पण मी एक आहे ना छोटीशी वाफ देते 2-3 मिनटाची. तर आता आहे ना 4 मिनटं झाली. मी आता झाकण काढून बघते तर बघा किती छान असं दोडकं झालं आहे. अशा पद्धतीने केलं ना तुमच्याही घरी खूप दोडक्याची भाजी आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.